कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अमळनेर शहर आणि परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। खडके नाल्याला आलेल्या पुरामुळे अमळनेर चोपडा अमळनेर धुळे मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। दरम्यान कळमसरे गावातील पुलावरून पाणी वाहू लागल्याने गावाचा इतर भागांशी संपर्क तुटला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे वाकी नदीला पूर आलाय आणि गेल्या अनेक दिवसांपासून कोरडे पडलेले वाकी नदीचं पात्र अवघ्या 24 तासात झालेल्या जोरदार पावसामुळे दुथडी भरून वाहते। काल सकाळपासूनच जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे, तर सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला। जळगावमध्ये देखील वाकी नदीला आता जामनेर तालुक्यातल्या या वाकी नदीला पूर आलेला आहे। सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस तिथे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जळगाव जिल्ह्याला सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तिकडे अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेल्हारा सोहोट्टा बाजार या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। पारळा येथील नदीला पूर आल्यानं नदीचं पाणी पुलावरून वाहत आहे। सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनानं या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवलेली आहे। नागरिकांनी पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचा धोका पत्करू नये। परिस्थितीवर स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक लक्ष ठेवू नये। पाऊस ओसरल्यानंतरच वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे। पारोळा येथील धाबे परिसरातील शेतकरी बापू सुरेश भिल यांच्या शेतातील तब्बल 4 एकर कपाशीचं पीक पावसाच्या पाण्याने उद्ध्वस्त झालंय। काही दिवसांपूर्वी पावसाने दडी मारल्याने पीक वाचवण्यासाठी मोठा खर्च करून उभारलेली ठिबक सिंचन व्यवस्था देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे। त्यामुळे संपूर्ण कपाशीचं पीक आणि सिंचन व्यवस्था दोन्हींचं मोठं नुकसान झालंय। या घटनेमुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालं असून ते मोठ्या संकटात सापडल्यात। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शासनाकडे केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। यवतमाळमधील मुसळधार पावसामुळे घुगुस गडचांदूर मार्गावरील भोयगाव पूल हा पाण्याखाली गेलाय। त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। दरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। कर्नाटकातल्या अलमट्टी धरणातून 1.25 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच कोल्हापूरसाठी काहीसा दिलासादायक चित्र आहे। राधानगरी धरणातून भोगावती नदीत विसर्ग सुरू असला तरी पंचगंगा नदीची पाणी पातळी सुमारे 1.5 फुटांनी घटली आहे। मात्र जिल्ह्यातील 35 बंधारे अजूनही पाण्याखाली असून अनेक गावं संपर्कहीन आहेत। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे। परिणामी राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा मध्यरात्री उघडलेला आहे। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये आणि भोगावती नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते। मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून आहे ते मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवलेला आहे। जवळपास 1.25 लाख क्युसेक इतका विसर्ग आहे तो अलमट्टी धरणातून सुरू केल्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये ज्या पद्धतीनं वाढ व्हायला पाहिजे तितकी अपेक्षित वाढ होत नाही आणि त्यामुळे एक प्रकारचा दिलासा आहे तो कोल्हापूरकरांना या निमित्तानं मिळाल्याचं पाहायला मिळते। खरं तर राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर चिंता कोल्हापूरकरांना लागून राहते, कारण याच धरणातून आहे ते मोठ्या प्रमाणात नदीच्या पाण्याचा विसर्ग आहे तो या सगळ्या नदींच्या मधनं येतो आणि पाण्याची फूग आहे ती निर्माण व्हायला सुरुवात होती। मात्र या ठिकाणी आता धरणाचे दरवाजे उघडले असले तरी अलमट्टीतून विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे त्याची चिंता आता कोल्हापूरकरांची मिटल्याचं आहे ते पाहायला मिळते आणि त्यामुळे एक प्रकारचा हा दिलासा म्हटला जातो। मात्र असं असलं तरी दुसऱ्या बाजूला जवळपास 35 बंधारे आहेत ते पाण्याखाली अद्याप आहेत आणि त्यामुळे तिकडची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। अनेक ठिकाणी आहे ते लांबचा पल्ला करत आहे ते वाहनधारकांना गावामध्ये पोहोचावे लागते आणि एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या परिस्थितीवरती आता जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळते। राधानगरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस अद्याप होतोय। धरणाचे आणखीन दरवाजे उघडण्याची भीती आहे ते व्यक्त केली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सुद्धा अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते। पंचगंगा नदी सुद्धा आता तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेली आहे आणि या सगळ्याचा विचार करता
नदीकडच्या गावांना विशेषतः सतर्कता राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडेचा, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर। जळगावमध्ये गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमय झालंय। बजंग बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे आणि याच दरम्यान एक कार बोगद्यात अडकली, मात्र चालकानं वेळीच बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला। त्यानंतर महापालिकेच्या पथकानं कार सुरक्षित बाहेर काढली। शहरातील अनेक भागात पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल होत असून महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यावर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत। तर चालकासह कार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेली आहे, मात्र नालेसफाईच्या दाव्यावर सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पुण्यातील ही घटना मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प झाली आहे, अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। रात्रीपासून मुसळधार पाऊस पुन्हा एकदा जोराने सुरू झालेला आहे, त्यामुळे जळगाव शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। आपण जळगाव शहरातील बजरंग बोगदा या ठिकाणी आहोत। आपण या ठिकाणी बघू शकताय की पिंपराडा आणि निमखेडी शिवाराला जोडणारा हा बजरंग बोगदा आहे। खरं म्हणजे या ठिकाणी एक तासाभरापासून पूर्णपणे पाणी शिरल्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे बंद पडलेली आहे। थोड्या वेळापूर्वीच अत्यंत घातक पद्धतीने एक 4 व्हीलर या ठिकाणी अडकली आणि या 4 व्हीलरला महापालिकेच्या रेस्क्यूच्या पथकाने अत्यंत थरारक पद्धतीने रेस्क्यू करून बाहेर काढलं। मागील 48 तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे जळगाव शहरातील अनेक सखल भागांमध्ये नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याचं चित्र आहे। पुढील काही तास आणखी हा पाऊस अशाच पद्धतीने सुरू राहणार असून नागरिकांना सावधानतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। जर आपण धरणांची परिस्थितीचा विचार केला तर गिरणा धरण जे आहे ते अर्ध्या जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी मानले जाते, ते गिरणा धरण तब्बल 95% भरलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी दिलासादायक वातावरण आहे। परंतु जळगाव शहराचा जर विचार केला तर काल मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे नाले असतील, गटारी असतील, तुडुंब भरून वाहत होता। त्यामुळे महापालिकेचा नाले सफाईचा जो दावा होता तो पूर्णपणे फोल ठरल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळत आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव। अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 36 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठं नुकसान झालेलं आहे। खुपगाव सुलतानपूर मार्गावरील नाल्याची संरक्षण भिंत आणि पुलाचे कठडे वाहून गेल्यानं चारचाकी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। त्यामुळे नांदगाव खंडेश्वरकडून आठवडा सुलतानपूरसह 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलाय, तर अनेक शेतजमीनी देखील आता खरडून गेलेल्या आहेत। मी अमरावती जिल्ह्यातील या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात हा नांदगाव खंडेश्वरहून हा सुलतानपूर वाघोळ्याला जाणारा रस्ता आपण पाहू शकतो की रात्री जो काल पाऊस झाला त्या पावसामुळे अक्षरशः नदी नाले जे आहे तुडुंब व्हायला लागले आणि आपण पाहू शकतो या ठिकाणचा रस्त्यावर जे कठडे जे आहे ते अक्षरशः रस्त्यावर आलेला आहे। जो रस्ता आहे या ठिकाणी जो डांबरीकरण केलेला रस्ता, डांबरीकरण केलेला रस्ता देखील अक्षरशः उखडलेला आहे आणि रस्त्यावरून पडलेला आहे आणि कठडे जे आहे ते कठडे देखील पूर्णपणे वाहून गेलेले आहे। हा रस्ता झाल्यामुळे पुढे जाणारे 4 ते 5 गावांचे पूर्णपणे बंद झालेले आहे। गेल्या ही परिस्थिती आहे, मात्र प्रशासन आता कोणताही अधिकारी बाब जे आहे ती नागरिकांनी सांगितलेली आहे। आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणची शेती देखील खरडून गेलेली आहे। या रस्त्याची आपण अवस्था पाहू शकतो, त्या रस्त्यावर अक्षरशः जे आहे ते कॉन्क्रीट जे डांबरीकरण झालेला जो भाग होता ते अक्षरशः डांबराचा रस्ता पूर्णपणे या मुख्य रस्त्यावर आलेला आहे। त्यामुळं वाहतूक जे पूर्ण चारचाकी वाहन जे ते जाऊ शकत नाही। दुचाकी वाहनासाठी कसं या नागरिकांनी जे बाजूला केलेलं आहे आणि त्यामुळे नागरिक जाऊ शकतात। माझ्यासोबत या गावातील नागरिक आहे, दादा मला सांगा की कधी ही परिस्थिती उद्भवली आणि कधीपासून या ठिकाणी प्रशासनाचं कोण आलं या ठिकाणी? रात्री 11च्या दरम्यान अचानक पाऊस वाढला, ढगफुटी झाल्यामुळे आणि हा खुपगाव म्हणून गाव आहे या ठिकाणी हे पूल पूर्णपणे वाहून गेला। वाहून गेल्यानंतरही हा पूर्ण रस्ता बंद होता। सकाळी काही ग्रामस्थांच्या लक्षात आलं की गाड्या का बंद आहे, नागरिकांनी येऊन या ठिकाणचं रस्त्यावरचे सगळे हे कठडे बाजूला केले, परंतु काल दुपारी 3 वाजतापासून तर आज सकाळपर्यंत प्रशासनातले कुठलेही अधिकारी लोक या ठिकाणी पोहोचलेले नाही आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले आहे, पूर्ण शेती खरडून गेलेली आहे, तो कुठलेच मदत तर जाऊ द्या पण पंचनामे करायला सुद्धा अद्याप प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं नाही आहे। आता तरी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी यावं आणि हा रस्ता जो आहे तो मोकळा करून द्यावा, जेणेकरून या इकडे जाणारे जे 10-12 गावं असतील त्या गावांचा जो सध्या संपर्क तुटलेला आहे तो संपर्क होऊ शकेल। त्यामुळे रात्रीपासून जर बघितलं, आपण कालपासून जर बघितलं तर पूर्णपणे या अनेक गाव जे आहे या ठिकाणी जाणारे संपर्क तुटलेला आहे। सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती।
भिवंडीमधली ही दृश्य आपण पाहतोय. मंत्री गिरीश महाजन घटनास्थळावर पोहोचलेले आहेत. भिवंडीमध्ये रात्री काल 4 मजली इमारत कोसळलेली आहे आणि या दुर्घटनेत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण औटी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. श्रीकृष्ण, अगदी भिवंडी येथे एक 4 मजली इमारत जी आहे ती काल रात्री कोसळली. 11:15च्या दरम्यान ती कोसळली आणि त्यानंतर अनेक रेस्क्यू जे आहे ते एनडीआरएफ टीम, अग्निशामक दल सर्वच जण जे आहे ते दाखल झाले आणि रेस्क्यू काम सुरू करण्यात आलं आणि एकूण यात 9 जण जे आहे ते मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यातील 4 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत. अगदी पाहायला गेलं तर सर्वच प्रशासन या ठिकाणी सज्ज असताना मंत्री गिरीश महाजन जे आहे ते दाखल झालेले. त्याचसोबत माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, त्याचबरोबर खासदार देखील बाळामामा म्हात्रे हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आणि भिवंडी महानगरपालिकेचे महापौर हे देखील सर्वच, नारायण चौधरी हे देखील सर्व जण दाखल झालेले. संपूर्ण या इमारतीचा आजूबाजूचा परिसराचा आणि ज्या प्रकारे घटना घडली त्याचा सर्व आढावा जे आहे ते गिरीश महाजन मंत्री जे आहे ते घेणार आणि त्यानंतर असे देखील माहिती आहे की संपूर्ण या मृतांना जे आहे ती प्रशासनाकडून जी आहे ती मदत देखील जी आहे ती केली जाणार आहे, जाहीर केली जाणार आहे. आणि विशेष म्हणजे ही इमारत जी 4 मजली आहे ती यात महानगरपालिकेकडून C1 ची नोटीस म्हणजे धोकादायक आहे अशी जी नोटीस देखील देण्यात आली होती. त्यानंतर या संपूर्ण इमारतीतील रहिवासी जे आहे ते या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात आले होते आणि एकूण 30 रूम जे आहे ते ह्या संपूर्ण इमारतीत होते. पाहायला गेलं तर ह्या संपूर्ण याच्यात A विंग आणि B विंग जे आहे बी विंगचा 4ही मजले जे आहे ते कोसळलेला आहे. A विंगचं देखील जे आहे ती धोकादायक असल्या कारणामुळे आता पुन्हा महानगरपालिका आणि त्याचबरोबर प्रशासन या नक्की कारवाई काय करते ते देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे. पण त्याआधी पाहायला गेलं तर मंत्री गिरीश महाजन जे आहेत या संपूर्ण परिसरात दाखल झाले आणि संपूर्ण आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बरं श्रीकृष्ण, इकडचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या पूर्ण झालेलं आहे का? बचाव कार्य पूर्ण झालंय? नेमकी तिथे काय परिस्थिती आहे या क्षणाला? अद्याप पाहायला गेलं तर रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते अद्याप सुरूच आहे. कारण 1, 2 ते 3 नागरिक जे आहेत या संपूर्ण रहिवासी इमारतीतील अडकल्याची जी भीती जी आहे ती वर्तवली जात आहे. पण त्याआधी जसं महापौर यांनी सांगितलं की ह्या संपूर्ण इमारतीत कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी देखील या ठिकाणी काम करत होते. ते देखील या संपूर्ण ढिगाऱ्याखाली आल्याचं जे आहे ते महापौर यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काही रहिवासी देखील असल्याचं या महापौर यांनी सांगितलंय. पण अद्याप 9 जणांना जे आहे ते मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यात 4 जखमी झालेले आहेत तर 9 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. तर अधिकची 2 ते 3 अधिक नागरिक ह्या संपूर्ण मलब्याखाली, राडारोडाखाली असल्याची भीती जी आहे ती वर्तवली जात आहे. ठीक आहे, तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.